नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय मराठी। बघा, मराठीमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे मराठीसाठी 50 गुण आहेत। बघा, मराठी आणि इंग्रजी हे 2 असे विषय आहेत की जे आपला स्कोअर वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतात। कारण इथे काही कॅल्क्युलेशन करायचं असतं का? नाही, फक्त आपण जे वाचले ते इथे लिहायचं असतं। म्हणजे आपला कमी वेळामध्ये हा मराठीचा पेपर कव्हर होतो, म्हणजे उरलेला वेळ आपल्याला गणित या विषयासाठी देता येतो। त्याच्यामुळे सर्वांनी मराठीचं वाचन नक्की करायचं आहे। मराठीच्या म्हणजे सगळ्याच प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर बघा, स्कोअर वाढवण्यासाठी आपल्याला मराठीचा अभ्यास करणं गरजेचं आहे। बघा, एखादा प्रश्न गणितामध्ये वर खाली होऊ शकतो, पण मराठीमध्ये तसं होता कामा नये। स्कोअर वाढवण्यासाठी मराठीमध्ये पैकी मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजेत। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेऊया। बघा, पहिला प्रश्न इथे विचारला आपल्याला असा, खालील शब्दगटात अलंकारिक शब्द नसलेला पर्याय ओळखा। मग आता बघा, गडांतर, गडांतरचा अर्थ काय? भीतीदायक संकट, अलंकारिक शब्द आहे। मृगजळ, मृगजळ म्हणजे काय? खोटा आभास म्हणजे भ्रम किंवा खोटे पाणी ज्याला आपण म्हणू। मृगजळ म्हणजे उन्हाळ्यात उष्णता वाढली असता वाळवंटात किंवा डांबरी रस्त्यावर दुरून पाणी असल्यासारखा होणारा आभास, त्याला आपण काय म्हणतो? मृगजळ म्हणतो। म्हणजे हा सुद्धा अलंकारिक शब्द आहे। आता बघा, आगंतुक, आगंतुक याचा अर्थ काय? अचानक आलेला पाहुणा। मग आगंतुक हा अलंकारिक शब्द आहे का? तर नाही। मग बघा, आपल्याला प्रश्न काय विचारलाय? अलंकारिक शब्द नसलेला पर्याय। मग आगंतुक हा अलंकारिक शब्द नाही, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आगंतुक। आता लंबकर्ण, बघा आपला सराव चाललाय, त्याच्यामुळे मी प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण म्हणजे सविस्तर माहिती सांगते, जेणेकरून हा प्रश्न जर परीक्षेला आला तर आपल्याला लिहिता यावा। लंबकर्ण म्हणजे काय? गाढव किंवा बेअक्कली म्हणतो, म्हणून हा सुद्धा अलंकारिक शब्द आहे। पुढचा प्रश्न बघूया, खालील शब्दाचा बाराखडीप्रमाणे क्रम लावला असता शब्दांचा योग्य क्रम दाखवणारा पर्याय निवडा। चौक, चेहरा, चैत्र, चंदन। आता बघा, इथे सगळे च चे शब्द आहेत। मग च च्या बाराखडीमध्ये च, चा, ची, ची, चू, चू, चे, म्हणजे चे हा 1 नंबरला येणार। आणि बघा, चई 2 नंबरला, चौ 3 नंबरला आणि चंदन 4 नंबरला बाराखडीप्रमाणे। मग आता बघा, 1 नंबर म्हणजे ब, क, अ आणि ड। मग बघा, ब, क, अ, ड, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। रत्नाकर, दिनकर, सागर, आदित्य, सविता, ज्योत्स्ना, रवी, भास्कर या सगळ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेतला होता। या वाक्यात सूर्य या शब्दाचे किती समानार्थी शब्द आले आहेत? आता बघा, आता याच्यामध्ये रत्नाकर हा समुद्राचा समानार्थी शब्द आहे। मग दिनकर हा सूर्याचं विचारले ना, मग सूर्याचा, दिनकर हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे, सागर नाही। आदित्य पण समानार्थी शब्द आहे। सविता, रवी आणि भास्कर हे अधोरेखित केलेले शब्द आहेत, ते सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। मग किती शब्द आहेत? 1, 2, 3, 4, 5। मग 5 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया, कोण काय घेऊन आलंय मला सांगाल का? या वाक्यात किती सर्वनामे आली आहेत? आता बघा, कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे की नाही? सॉरी, कोण हे पण प्रश्नार्थक आहे आणि काय हे सुद्धा प्रश्नार्थकच सर्वनाम आहे। आणि मला हे काय आहे? सर्वनाम। मग याच्यामध्ये बघा, एकूण 3 सर्वनाम आलेली आहेत। मग 3 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया आपण, खालीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा। सूर्योदय बरोबर आहे, प्रावीण्य पण बरोबर आहे, विहीर पण बरोबर आहे। आता क्रीडांगण, तर बघा, क्रीडांगण हा शब्द क ला दुसरी वेलांटी पाहिजे होती, क्रीडांगण हा शब्द आपण असा लिहितो। मग इथे चुकीचा दिलाय, आपल्याला अयोग्य अशुद्ध विचारलंय, म्हणून इथं चुकीचा आहे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया,
पुढचा प्रश्न बघा, खालील कविता काळजीपूर्वक वाचा, त्याखालील प्रश्नांसाठी उत्तराचे योग्य पर्याय शोधा. बघा, कविता वाचून घ्यायची आहे सगळ्यांनी. वैशाख महिना कोणत्या कामात गर्क असतो? वैशाख विचारलं आहे की नाही. मग बघा, चैत्र आणतो झाडांना साड्या, ज्येष्ठ बसतो पेरीत शेती. आता बघा, ह्याच्यामध्ये इथे चैत्र दिलंय आणि नंतर डायरेक्ट ज्येष्ठ दिलाय. मग चैत्र वैशाख आणतो झाडांना साड्या, ज्येष्ठ चैत्र वैशाख, ज्येष्ठ आषाढ, ज्येष्ठ आषाढ, श्रावण भाद्रपद, आश्विन कार्तिक. मग बघा, इथे 2-2 महिन्यांचं दिलेलं आहे. मग चैत्र आणतो झाडांना साड्या म्हणजेच काय, लग्न समारंभ. मग वैशाख सुद्धा त्यामध्येच. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. शेतात पेरणी करण्याचे काम कोणता महिना करतो? तर बघा, ज्येष्ठ बसतो पेरीत शेती. मग कोणता? ज्येष्ठ. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी हिवाळ्यातील महिने कोणते? आता बघा, हिवाळा कधी असतो? दिवाळी झाली की हिवाळा सुरू होतो की नाही, म्हणजे ऑक्टोबरच्या नंतर. म्हणजेच मराठी महिना कोणता? तर मार्गशीर्ष आणि पौष. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? किती छान भाषण केलेस प्रिया तू. तिनं भाषण केलेलं आहे म्हणजे हे काय झालं? भूतकाळ. तासनतास मी चित्र काढत बसायचो. भूतकाळ. आपण पुस्तक प्रदर्शन बघायला जाऊ, संध्याकाळी जाऊ, उद्या जाऊ, हे काय आहे? भविष्यकाळ आहे. मग विचारले भविष्यकाळ. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे वाक्य भविष्यकाळातलं आहे. चौथं वाक्य बघा, सुधा मैत्रिणीला पत्र लिहिते. ती लिहिते म्हणजे चालू क्रिया आहे, वर्तमान काळ. पुढचा प्रश्न बघूया आपण. मुग्धाने आपल्या मैत्रिणीला भ्रमणध्वनीवरून संदेश पाठवला. या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य इंग्रजी शब्द निवडा. मग संदेश म्हणजेच काय पाठवला? मॅसेज. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी निश्चितपणे पुल्लिंगी शब्द कोणता? आता बघा, ती वेल. आता इथे जर आपण हार म्हणजे पराभव या दृष्टीने घेतला तर तो हार येतो, पण जर फुलांचा हार घेतला तर इथे ती येणार आहे की नाही. म्हणजे इथे निश्चित आहे का? नाही आहे. आणि ती वेळ आणि तो झरा म्हणजे झरा मात्र हे काय निश्चितपणे पुल्लिंगी शब्द आहे, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, उत्कृष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मग उत्कृष्ट त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे निकृष्ट. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील दुसरे व 5वे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ कोणता? मग बघा, कोणता शब्द तयार होतो? तर उपकरण. उपकरण. मग बघा, दुसरं आणि 5वं. मग पण. पण म्हणजे काय? परंतु. पण म्हणजे काय? प्रतिज्ञा. अ आणि क योग्य. अ आणि क योग्य. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी बालकवी म्हणून कोणास संबोधले जाते? मग बघा, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न, खाली दिलेल्या अर्थाची म्हण निवडा. एखादी गोष्ट घडून गेल्यावर त्याबाबत उपाय करणे व्यर्थ असते. मग काय होईल याचं? वराती मागून घोडे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी वचनानुसार अयोग्य जोडी कोणती? एक गोफण अनेक गोफणी योग्य. आठवण आठवणी योग्य. विळा विळी हे चुकीचे. पोळे पोळी हे पण बरोबर आहे. एक पोळे अनेक पोळी मधमाशांची. मग इथे चुकीचं आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, मयुरीने आपल्या हस्ताक्षर सुधारण्याचा टिंबटिंब मोकळ्या जागी कोणता वाक्यप्रचार योग्य ठरेल? मयुरीने आपले हस्ताक्षर सुधारण्याचा संकल्प केला. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करून रिकाम्या जागी येणारे योग्य पर्याय निवडायचे. बघा, याच्यासाठी आपल्याला हे म्हणजे हे 3 प्रश्न वाचून मगच आपलं उत्तर ठरवायचं आहे. बघा, शाळेत टिंबटिंब स्पर्धा सुरू होत्या. मग इथे पर्याय गायन, वक्तृत्व, चित्रकला, नृत्य. तर मला सांगा, शाळेमध्ये सगळ्याच स्पर्धा असतात, मग या वाक्यावरून नक्की कळत नाही आहे, म्हणून मग दुसरा पण प्रश्न वाचायचा. स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक जण आपापले टिंबटिंब जात होते.
नृत्य करून, गाणं म्हणून, चित्र काढून का भाषण करून? आता चित्र काढून काही येणार नाही, कारण प्रत्येक वेळेस एकाला चित्र काढायला सांगतात का? नाही, प्रत्येकाला सांगतात. त्याच्यामध्ये तिघांपैकी एक उत्तर आहे, पण आपण पुढचा प्रश्न वाचूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. सर्व वक्त्यांना श्रोते टाळ्यांचा टिंबटिंब करून प्रतिसाद देत होते. हे मात्र आपल्याला लगेच येतं. टाळ्यांचा काय असतो? कडकडाट. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता बघा, वक्ते आणि श्रोते आले. मला सांगा, वक्ता कुणाला म्हणतो आपण? भाषण करणारा वक्ता. मग आणि श्रोते म्हणजे ऐकणारा. मग बघा, शाळेमध्ये भाषणाच्या स्पर्धा, त्याला आपण काय म्हणतो? वक्तृत्व स्पर्धा. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. शाळेत वक्तृत्व स्पर्धा सुरू होती. स्पर्धेत भाग घेतलेला प्रत्येकजण आपापले भाषण करून जात होते. पर्याय क्रमांक 4 आणि इथे पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने आपल्याला सुसंगत परिच्छेद पूर्ण करायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य जोडी असणारा पर्याय निवडा. कोळी घरटे चुकीचं आहे. कोळी कुठे राहतो? जाळ्यामध्ये राहतो. पोपट ढोली बरोबर आहे. घुबड सुद्धा ढोलीतच राहतो. जाळी हे चुकीचं आहे. उंट तबेला चुकीचं आहे. उंट वाळवंटात राहतो आणि घोडा तबेल्यात राहतो. त्याच्यामुळे योग्य आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? धान्य मळण्यासाठी सारवून तयार केलेली जागा, ज्याला आपण खळे म्हणतो, बरोबर आहे. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, बरोबर आहे. झाडाला फुटलेली नवीन पालवी, त्याला धुमारे म्हणतात, हे सुद्धा बरोबर आहे. आकाशात उंच उडणारा गगनचुंबी, हे चुकीचं आहे. कारण बघा, आकाशात उंच उडणारा त्याला आपण काय म्हणतो? गगनविहारी म्हणतो. आणि गगनचुंबी म्हणजे काय? आकाशाला भिडणारे किंवा अतिउंच किंवा आकाशाशी स्पर्धा करणारे ज्याला आपण गगनचुंबी असे म्हणतो. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे काही प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपणा सर्वांना व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या परीक्षेसाठी उपयुक्त असेल अशी आशा बाळगते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.